महाराष्ट्रात सध्या बाबा लोकांची फार चर्चा आहे. श्री शिवपुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा आणि पंडित धीरेंद्र शास्त्री यांना राज्यातील विविध भागांमध्ये येऊन दरबार भरवण्यासाठी प्रचंड मागणी आहे. एवढी की पुढील 2 ते 3 वर्षांचं त्यांचं वेळापत्रक आधीच बुक आहे. आपण महाराष्ट्रात मागील काही काळात या बाबांच्या झालेल्या कार्यक्रमांची माहिती घेतली तर सर्वच कार्यक्रम राजकारणी किंवा त्यांच्याशी निगडीत संस्थांनी किंवा मित्रपरिवारांनी आयोजित केल्याचं दिसतंय. पुण्यात नुकताच पंडित धीरेंद्र शास्त्री यांचा दिव्य दरबार भरवण्यात आला होता. याचे संयोजक भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक होते. त्याआधी छत्रपती संभाजीनगर इथे त्यांचा दरबार भरवण्यात आला होता. याचे संयोजक केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड होते. पिंपरी चिंचवडमध्ये लोकनेते लक्ष्मणराव जगताप मित्रमंडळ यांच्यातर्फे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. मागच्या 6 महिन्यात मालेगाव, धुळे आणि नाशिक या 3 ठिकाणी श्री शिवपुराण कथा सोहळ्याचं आयोजन करण्यात आले. याची संपूर्ण जबाबदारी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि त्यांचे सुपुत्र आविष्कार भुसे यांच्याकडे होती. त्याआधी पंडित प्रदीप मिश्रा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि परभणी इथं देखील येऊन गेले. परभणी येथील त्यांच्या कार्यक्रमाचं संयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव यांनी केलं होतं. पण राजकारणी या बाबा लोकांच्या कथेचं आयोजन का करत असावेत? त्यामागे नक्की कोणती कारणं आहेत? आणि या कथांचं आयोजन राजकीय नेत्यांसाठी लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ बांधणीचं काम करतंय का? तेच पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. राज्याच्या राजकारणात सध्या सगळीकडे अनिश्चिततेचं सावट आहे. कोणत्या मतदारसंघातून किती उमेदवार निवडणूक लढवणार? निवडणूक तिरंगी होणार की चौरंगी? कोण कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबत अनेक मतदारसंघात स्पष्टता नाही आहे. त्यामुळं विविध नेत्यांकडून अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून आपली दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातोय. तो कसा? तर पंडित धीरेंद्र शास्त्री आणि पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथा ऐकण्यासाठी हजारात नाही तर लाखात लोक उपस्थित असतात. त्यामुळं कार्यक्रमाचे नियोजन देखील अत्यंत तगडे असते. 100 ते 200 एकराचा मंडप, 50 ते 100 एकराची पार्किंग, 2 ते 2.5 लाख लोकांच्या जेवणाची सोय, त्यांच्या सुरक्षेसाठी हजारो पोलिसांचा फौजफाटा, अनुचित प्रकार रोखण्यासाठी CCTV कॅमेरे असा संपूर्ण तामझाम असतो. काही कार्यक्रमांच्या ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन देखील करण्यात येते. यावेळी आयोजक आपल्या कामांचा प्रचार देखील करतात. सगळ्या कार्यक्रमांचं शहरभर, तालुकाभर पोस्टर्स लावले जात आहेत. आयोजक असल्यानं कार्यक्रमाच्या ठिकाणी सगळीकडे ऐटीत मिरवता येतं. त्यातून आयोजकांचा मस्तपैकी प्रचार होतो. या कार्यक्रमांचा खर्च काही कोटींमध्ये असतो. परंतु आपली दावेदारी मजबूत करण्यासाठी उमेदवार एवढा खर्च करायला तयार असतात. आता असे कार्यक्रम घेतल्यानंतर स्टेजवरून आयोजकांवर स्तुतिसुमनं उधळली जातात. कार्यक्रमाला आलेले लोक पंडित धीरेंद्र शास्त्री किंवा पंडित प्रदीप मिश्रा यांचे भक्त असतात. त्यामुळे या बाबांनी आयोजकांची केलेली स्तुती भक्तांमध्ये आयोजकांबाबत सकारात्मक वातावरण तयार करायला मदत करते. अशा कार्यक्रमांचा लाखो मतदारांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रभाव पडतो. याशिवाय पंडित धीरेंद्र शास्त्री किंवा पंडित प्रदीप मिश्रा यांना त्यांच्या मध्य प्रदेशातील आश्रमात जाऊन भेटणं सर्वच भक्तांना शक्य नसतं. त्यामुळं या आयोजकांनी आपल्या भागात पंडितजींचा कार्यक्रम घेतला याचं भक्तांना खूप कौतुक वाटतं. याचा अर्थात मतदानावर किती परिणाम होतो ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. याशिवाय दोन्ही पंडितजी सनातन धर्माच्या प्रचार आणि प्रसाराची धुरा वाहत असल्याचं सांगतात. भाजपसोबत असलेले त्यांचे संबंध काही लपून राहिलेले नाही आहेत. निवडणुकीच्या काळात दोन्ही पंडितजींना प्रचंड डिमांड असते. नुकत्याच मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुका पार पडल्यात. त्यामुळे मागील वर्षभरात तिन्ही राज्यांमध्ये दोघांचे अनेक कार्यक्रम झाले. मागील वर्षभरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवपुराण कथेचे 22 कार्यक्रम झाले. त्यापैकी मध्य प्रदेशात किमान 10 तर छत्तीसगडमध्ये 6 कार्यक्रम पार पडलेत. महाराष्ट्रात त्यांचे आत्तापर्यंत झालेले सगळे कार्यक्रम भाजप किंवा शिवसेना समर्थक किंवा हिंदुत्ववादी नेत्यांनी घेतलेत. त्यांच्या कार्यक्रमामागे हिंदू जागरणासोबतच मतांचे ध्रुवीकरण हाही मुद्दा आहेच. याचं कारण म्हणजे ज्या ठिकाणी पंडितजींचे कार्यक्रम झालेत त्या ठिकाणी मुस्लिमांची मतं निर्णायक ठरू शकतात हे म्हणायला जागा आहे. परभणी, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव इथं याच कारणास्तव या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं बोललं जात आहे. कारण या ठिकाणी बाण पाहिजे की खाण पाहिजे हाच निवडणुकीचा प्रमुख मुद्दा असतो. आता लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांनी हा विचार केला तर अनेक राजकीय नेत्यांकडून आपले राजकीय वजन वाढवण्यासाठी अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण पाहिलं तर केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड सध्या राज्यसभेवर खासदार आहेत. ते सध्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा लढवण्याची तयारी करत असल्याचं सांगितलं जाते. त्यामुळं कराड यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं बोललं जात आहे. नाशिकमध्ये नुकतंच महाशिवपुराण कथा उत्सव सेवा समितीनं शिवपुराण कथा आयोजित केली होती. परंतु या कार्यक्रमाची जबाबदारी प्रामुख्यानं दादा भुसे आणि त्यांचे सुपुत्र आविष्कार भुसे यांच्यावरच होती. त्याआधी मालेगाव आणि धुळे येथील कार्यक्रमाची जबाबदारी देखील भुसे यांच्याकडेच होती. नाशिकमधील कार्यक्रमाकडे लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून पाहिले जाते. सध्या या ठिकाणी शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत.
भाजप या मतदारसंघावर दावा सांगण्याच्या तयारीत आहे. त्यांचा हा दावा खोडून काढण्यासाठीच शिवसेनेनं शक्तीप्रदर्शन करत हा कार्यक्रम घेतला आणि तो यशस्वी करून दाखवला असं बोललं जातंय. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मालेगावनंतर आता नाशिक येथील श्री शिवपुराण कथा सोहळ्याला हजेरी लावल्यानं त्यांच्या दाव्याला बळ मिळतं. पुण्यात जगदीश मुळीक लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आपली दावेदारी मजबूत करण्यासाठीच त्यांनी बागेश्वर धाम यांचा दरबार भरवल्याचं बोललं जातंय. याशिवाय अशा सगळ्या कार्यक्रमांना राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते हजेरी लावतात. त्यामुळं उमेदवारांना आपली राजकीय ताकद दाखवण्याची संधी मिळते. आता या कार्यक्रमांच्या आयोजनातून फक्त राजकारण्यांनाच फायदा होतो का? तर असं नाही. कार्यक्रमातून दोन्ही पंडितजींना भरपूर प्रसिद्धी मिळते. त्यांना लाखो लोकांपर्यंत पोहोचता येतं. काही वर्षांपूर्वी जास्त माहिती नसलेले मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम आणि कुबेरेश्वर धाम याच प्रसिद्धीमुळे भारतभरात पोहोचलेत. याशिवाय बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री वेगवेगळे स्टेटमेंट्स करून सतत चर्चेत असतात. मागे छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं होतं. देशाच्या रक्षणासाठी मराठ्यांनी रक्त सांडलंय, त्यामुळे त्यांच्या आरक्षणाच्या मागणीला आपला पाठिंबा आहे असं वक्तव्य धीरेंद्र शास्त्रींनी केलं होतं. त्यानंतर लगेच सगळ्यांनी त्यांचे व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आणि त्यांना अधिकच प्रसिद्धी मिळाली. प्रसिद्धीसाठी कुठे, कधी, काय बोलायचं यात धीरेंद्र शास्त्रींचा हातखंड आहे. याच कारणामुळं अशा कार्यक्रमांचा राजकारणी आणि बाबा लोक दोघांनाही तेवढाच फायदा होतो. निवडणुकीपूर्वी या पंडितजींचे कार्यक्रम वाढण्यामागं हेही एक कारण असल्याचं सांगितलं जातंय. डिसेंबर महिन्यात जळगावातील वडनगरी फाटा येथे 5 ते 11 डिसेंबर दरम्यान बडे जटाधारी महादेव मंदिर समितीच्या वतीनं पंडित प्रदीप मिश्रा यांची 7 दिवसीय श्री शिवपुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील या आयोजनात सक्रियपणे सहभागी आहेत. 6 ते 8 डिसेंबरला पंडित धीरेंद्र शास्त्री देखील परभणीत आपला दिव्य दरबार भरवणार आहेत. त्यामुळं येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता अशा प्रकारचे कार्यक्रम महाराष्ट्रात वाढतील यात काही शंका नाही. तुमच्या याबाबतच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.